आज आहे गुरुवार. गुरुवारचा आमचा दोघांचा सुद्धा उपवास असतोय. तर त्यासाठी रात्री शाबू भिजायला घातली होती. शाबू बघा कसली मस्त भिजली आहे. अशी शाबू भिजली ना, शाबू खायला छान लागते. भिजलेल्या शाबूमध्ये मोठा मोठा शेंगदाण्यांचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ घालून पहिल्यांदा हाताने मिक्स करून घेतलं. कढईमध्ये तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की 2-3 बारीक चिरून हिरव्या मिरच्या, त्यानंतर एक बारीक चिरून बटाटा घातला. बटाटा चांगला परतून घेतला. आता शाबू घालून वरून लिंबाचा थोडासा रस पिळला. आता छान शाबू थोडा वेळ परतून घ्यायचे. बऱ्याचदा शाबू व्यवस्थित भिजत नाही. कधी कधी त्यामध्ये जास्त पाणी तर राहतं, कधी कधी ती जास्त मोकळी मोकळी राहते. इथं शाबू बघा मस्त उमलली आहे, त्यामुळं खिचडी खायला सुद्धा छान लागत होती. सगळ्यात शेवटी एकदम बारीक असा शेंगदाण्यांचा कूट घातला. परत 1-2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सुरुवातीला आपण जाडसर शेंगदाण्यांचा कूट घातला होता आणि वरून असा बारीक शेंगदाण्यांचा कूट घालायचा, म्हणजे शाबू चवीला मस्त लागते. आमचा जरी दोघांचा उपवास असला तरी मुलांसाठी इथं मी मसूरची आमटी आणि भात बनवला होता. चला, जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.